12 जून गुरुवारी दुपारी गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे विमान कोसळून भीषण अपघात झाल्याने संपूर्ण देशावर दुःखाचा डोंगर कोसळला. या विमानात 230 प्रवासी बसले होते आणि 12 क्रू मेंबर्सचा समावेशही होता. लंडनच्या दिशेने विमान झेपावल्यानंतर अवघ्या 6 ते 7 मिनिटातच विमान अपघातग्रस्त झाले. विमान अहमदाबाद होऊन लंडनपर्यंत प्रवास करणार असल्यामुळे त्याच्यात इंधन साठा खूप मोठा होता. ज्या इमारतीला विमानाने धडक दिली ते एक मेडिकल हॉस्टेल होतं. वरच्या मजल्यावर मेस होती जिथे दुपारी मेडिकलचे काही विद्यार्थी जेवण करण्यासाठी आलेले होते. त्यातील काही विद्यार्थी जखमी झाले आहेत आणि ती इमारतही मोठ्या प्रमाणात दुर्घटनाग्रस्त झाली आहे. या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील 10 जणांचा मृत्यू झाला. यात मुख्य वैमानिक मुंबईत पवई येथील सुमित सबरवाल, बदलापूरचे दीपक पाठक, पनवेल जवळील नावागावच्या मैथिली पाटील, रोशनी सोनगरे या डोंबिवलीकर आहेत. गोरेगावच्या अपर्णा महाडी, जुहूच्या साईनिता चक्रवर्ती या क्रू मेंबरचाही समावेश आहे. अशा पवार आणि महादेव पवार दाम्पत्य हे पंढरपूरचे रहिवासी आहेत. नागपूर चे यशा कामदार, त्याशिवाय मयूर पाटील या रहिवाशीची अजून माहिती समजली नाही. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार विमानात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे वैमानिकाचा ताबा सुटला आणि हे विमान खाली कोसळल्याचे समोर आलं. विमान खाली कोसळताच काही क्षणात मेघनीनगर परिसरात आगीच्या ज्वाला आणि काळा धूर दूरपर्यंत पसरला होता आणि आगीच्या ज्वाला फडकल्या होत्या, ज्यात विमानातील एकूण 241 लोक जळून खाक झाले, तर एक व्यक्ती मरता मरता वाचली. 11A सीटवरील प्रवासी विश्वास रमेश हे सुदैवाने या अपघातात वाचले. ते ब्रिटिश नागरिक आहेत. ते त्यांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी भाऊ अजय कुमार रमेश यांच्यासोबत भारतात आले होते. दोन्ही भाऊ वेगवेगळ्या रांगेत बसलेले होते आणि वाचलेले रमेश म्हणाले, अचानक 30 सेकंदामध्ये विमान खाली कोसळले आणि जेव्हा मी शुद्धीत आलो तेव्हा मी तिथून उठून बसलो तेव्हा माझ्या आजूबाजूला मृतदेह होते. मी एकदम घाबरलो होतो, त्यामुळे मी उठून बाहेर पळत सुटलो. माझ्या आजूबाजूला विमानाचे तुकडे तुकडे होते. त्याच वेळी मला कुणीतरी धरले आणि अँब्युलन्स मध्ये नेऊन रुग्णालयात नेले, पण माझा भाऊही माझ्या सोबत विमानात प्रवास करत होता. कृपया त्याला शोधण्यात मला मदत करा, असे भाकड होऊन तो म्हणत होता. ज्या इमारतीला विमान धडकले त्या इमारतीत अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलचे डॉक्टर राहतात. मिळालेल्या माहितीनुसार अपघाताच्या वेळी इमारतीत 50 ते 60 डॉक्टर लोक उपस्थित होते. त्यापैकी 15हून अधिक जखमी झालेले आहेत. अपघातात ताळी सापडलेले बहुतेक मृतदेह पूर्णपणे जळालेले होते, त्यामुळे कोणता मृतदेह कोणाचा आहे हे समजू शकणं कठीण आहे. DNA टेस्ट करून मृतदेहाची ओळख पटवली जाणार आहे. उड्डाण घेताच काही मिनिटातच पायलटला विमानात मोठा तांत्रिक बिघाड असल्याचे लक्षात आलं होतं. त्यामुळे विमानाचे पायलट कॅप्टन सुमित सबरवाल यांनी आपत्कालीन संदेश दिला होता. त्यांनी मेडे कॉल केला होता. उड्डाण घेतल्यानंतर 1:38 हा शेवटचा मेसेज त्यांनी दिला होता. एअर ट्रॅफिक कंट्रोलने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्नही केला, पण त्यांना काहीच प्रतिसाद मिळाला नाही. अवघ्या काही सेकंदाच्या शांततेनंतरच स्फोटाचा मोठा आवाज त्यांना ऐकू आला. मेडे हा शब्द पायलट केवळ आपत्कालीन परिस्थितीत वापरत असतो. एखादा गंभीर संकट पुढे आलेलं असेल तेव्हा पायलट मेडे शब्द हा सलग 3 वेळा म्हणत असतो. यामुळे कंट्रोल रूम आणि क्रू मेंबर्स तात्काळ सतर्क होतात आणि त्यांना योग्य ती कृती करता येते. काही शब्द ऐकायला खूप साधे वाटतात, पण त्यांचा अर्थ अतिशय गंभीर आणि आपत्कालीन असतो, जो फक्त तिथे काम करत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच माहिती असतो. तो त्यांच्या गुपित शब्द असतो, जेणेकरून बसलेल्या प्रवाशांना तो समजू नये आणि संकटाच्या वेळी त्यांनी अजून काही गोंधळ करू नये. या विमानाचा मुख्य पायलट क्लाइव्ह कुंदर आणि 2 को पायलट दीपक पाठक व सुमित सबरवाल यांनी जमेल तसे प्रयत्न केले, परंतु त्यांच्याकडे पुरेसा वेळ नव्हता. त्यामुळे ते विमानतळावर न कोसळता रहिवासी भागातच कोसळले. हे दोन्ही को पायलट मुंबई आणि बदलापूरचे रहिवासी आहेत. दीपक पाठक हे बदलापूरचे आहेत. दीपक 1 वर्षापासून एअर इंडियामध्ये कार्यरत होते, पण अजूनही ते जिवंत आहे की नाही याची माहिती त्यांच्या कुटुंबियांना मिळाली नाही. त्याचा फोन मात्र रिंग होतोय, म्हणून आपला मुलगा भाऊ जिवंत असेल अशी आशा त्यांच्या कुटुंबियांना आहे. दुसरे को पायलट सुमित सबरवाल हे पवईचे रहिवासी आहेत. सुमित
यांच्या घरी त्यांचे 88 वर्षाचे वडील एकटेच राहतात. टेक ऑफ करण्यापूर्वी सुमित वडिलांशी बोलला होता. लंडन मध्ये विमान लँड झाल्यावर मी पुन्हा तुमच्या सोबत बोलेन असेही त्याने त्यांना सांगितले होते. पण वडील मात्र आता एकटेच पडले. मुलाच्या फोनची वाट बघूनही मुलगा मात्र आता फोन करू शकणार नाही. मृतांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्यासह 169 भारतीय, 52 ब्रिटिश, 7 पोर्तुगीज आणि कॅनडाचा 1 नागरिकाचा समावेश आहे. या भीषण घटनेने पूर्ण देश हादरला आहे. अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी घटनास्थळी दाखल झाले आहेत. पायी चालत संपूर्ण परिसराची त्यांनी पाहणी केली. या अपघातावर पंतप्रधान मोदींनी पोस्टही केली. आज अहमदाबाद मधील अपघात स्थळाला भेट दिली. हे दृश्य दुःखद आहे. या आपत्कालीन दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्यासोबत आमच्या संवेदना कायम आहेत. अहमदाबाद मधील दुर्घटनेत आपण सर्वजण दुःखी झालो आहोत. इतक्या अचानक आणि हृदयद्रावक पद्धतीने इतके जीव गमावले खरंच शब्दापलीकडे आहे. सर्व शोकाकुल कुटुंबियांसाठी मी संवेदना देतो. मला त्यांचे दुःख समजते आहे. हे दुःख आपण भरून काढू शकत नाही. ओम शांती, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं. हे विमान नीटपणे आकाशात सुद्धा झेपवले नाही आणि ते खाली कोसळले. त्यामुळे उड्डाण घेण्यापूर्वी या विमानात काही तांत्रिक बिघाड होता का? विमान उड्डाणापूर्वी नेमकं काय झालं आणि नंतर काय झालं याची बाजू अजून समोर आलेली नाही. त्यामुळे याविषयीचे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. ज्या प्रवाशांनी आपला जीव गमावला त्यांच्या परिवाराला हे दुःख सहन करण्याची ताकद मिळो आणि मनात स्वप्न घेऊन प्रवास करायला निघणाऱ्या त्या प्रवाशांना अचानक आपला जीव गमावा लागला त्यांच्याही आत्म्याला शांती मिळो. बाकी तुम्हाला या घटनेबद्दल नेमकं काय वाटतं खाली कमेंट मध्ये नक्की सांगा. जीव गमावणाऱ्या प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली. धन्यवाद.